यथार्थ प्रवास हा मोक्षाकडे झाला असा अधिकारवाणीनं आपण या व्यासपीठावर म्हणू शकू. पण लक्षात घ्या महाराज, आध्यात्मिक आधारे या अभंगाचा भावार्थ पाहत असताना प्रापंचिक दृष्टीनं जर विचार केला तर मात्र 30 वर्षांपूर्वी बाबांचं आणि खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी आईंचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जन्म घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं माता पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकांच्या कवीला प्राप्त झाली. तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई या शब्दाला उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूया. मग आईला काय उपमा द्यावी बरे? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे महाराज. कारण लक्षात घ्या, समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र सगळंच पाणी आपल्या अंतःकरणात साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आई त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आपल्या अंतःकरणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही आपल्या अंतःकरणात साठवलं. पण साठवलेलं सगळंच पाणी पुढच्या काही मिनिटात समुद्रानं मात्र खारट करून टाकलं. या उलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं आई समुद्रापेक्षा. ऐ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, ऐ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गई उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जवा पारा, अमृताहुनी गोड पाजला तो पाना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही. उपकार भेटणार नाही. लक्षात घ्या महाराज, या जगाच्या पाठीवर कष्टाच्या बळावरती आम्ही प्रत्येक गोष्ट शक्य करू शकू, पण जिथं साक्षात भगवान परमात्मा या मृत्यू लोकात मातेच्या ऋणातून उतराई होऊ शकला नाही, ते तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव तो काय आहे? मग आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही, मान्य. मग आईला खऱ्या अर्थानं सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे महाराज. कारण खऱ्या अर्थानं जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिला ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं की आईला सूर्याची उपमा देताच येत नाही. कारण अजून तर 11:30 वाजले नाही, पण सूर्य आज एवढा तापलाय की मगाशी बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने मांडवात येऊन बसू लागलाय. पण आपली आई तर घरात 75 वर्षांची झालीये, पण आकारण आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं आई तर खऱ्या अर्थानं सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून सबसे बड़ी है
माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, कोई नहीं रे, कोई नहीं रे। वो देती है दुआ, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। लक्षात घ्या महाराज, या जगाच्या पाठीवरती तुम्ही प्रत्येक नातं पहा, प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे, पण जिथं मात्या पित्याशी नातं येतं ते स्वार्थ नावाचा भाव राहू शकत नाही, कारण ममत्वाच्या सर्वश्रेष्ठत्वाचा कळस म्हणजे खऱ्या अर्थानं आई आहे. म्हणून तर आमच्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या मात्या पित्यांना बहाल केला. माय बाप केवळ काचे केवळ काशी जावे तीर्थाचे. तेने ना जावे तीर्थाशी, कुंडलीचे काया केले, कुंडलीचे काया केले, परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काची, माय बाप केवळ काशी माय बाप, केवळ काशी माय बाप, केवळ काशी. लक्षात घ्या महाराज, म्हणून तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय कळत असणारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आमच्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही, कारण जेव्हा गणरायांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. हे अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. एकदा जोरदार कारण टाळ्या आमचे सगळे स्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आमच्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकामध्ये बहाल केला, कारण लेकरांना घडवण्याचं कार्य आणि लेकरांना समाजामध्ये स्थापित करण्याचं कार्य या ब्रह्मांडात जर कोण करत असेल ते म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं, कारण आमच्या संत परंपरेतही प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे महाराज, पण खऱ्या अर्थानं महाविष्णुमौली ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं आणि माऊली खऱ्या अर्थानं या शब्दाचा समानार्थी शब्द पाहिला तो होतो आई. मग ज्ञानोबांना सुद्धा आई म्हटलं जातं, याचं कारण असं आहे, कारण लक्षात घ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना,
त्या आईच्या अंतकरणातून लिहिली आणि ज्ञानोबारांना घडवणारी सुद्धा एक आईच होती. म्हणून तर ज्ञानोबारांचा प्रवास महावैष्णवडी ज्ञानोबाराय म्हणून झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत संसारात आले आणि पाहता पाहता आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी आवाज उठवला, अरे संन्यासी माघारी आला. आणि पाहता पाहता शुद्धपंतांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं या कट्टरतावाद्यांचा अंश सुरू झाला आणि या आवाजानं मात्र विठ्ठलपंतांचे कान भरून गेले. आणि जसे विठ्ठलपंतांचे कान भरले तसे खऱ्या अर्थानं रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटून आला. आणि त्याच वेळी पाहता पाहता दिवसामागून दिवस जात होते. आळंदीच्या धर्म मार्तंडांचा आवाज वाढत होता आणि शुद्धपंतांनी त्यांना हर प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र धर्म मार्तंड मागे हटले नाहीत. आणि त्याच वेळी एक दिवस विठ्ठलपंत रुक्मिणी मातेसोबत बसलेले असताना विठ्ठलपंत उत्तरले, रुक्मिणी, आता खऱ्या अर्थानं हा होणारा त्रास सहन होत नाही ग. आळंदी सोडायला हवी. आता खऱ्या अर्थानं आपल्यामुळे शुद्धपंतांना म्हणजे आपल्या मामांना होणारा त्रास हा सहन होण्यासारखा नाही. खऱ्या अर्थानं आळंदी सोडायला हवी. आणि रुक्मिणी मातेनं भरल्या डोळ्याने विचारलं, स्वामी मग जायचं कुठं ते मी सांगतो, काळजी नसावी रुक्मिणी. आणि पाहता पाहता आपल्या स्वामींचा शब्द ऐकला. आणि दुसऱ्या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सोबत घेतलं आणि सिद्ध बेटावर एक एक पाऊल पडू लागलं. पाहता पाहता सिद्ध बेटावरती आले आणि सिद्ध बेटावर एक छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये आता विठ्ठलपंत आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणी मातेचा संसार सुरू झाला. पण इथंही आळंदीच्या धर्म मार्तनांनी त्यांना त्रास देणं थांबवलं नाही. रात्री कोणीतरी यायचं, लहान लेकरांना अंगणामध्ये शिशु करायला लावायचं, पुन्हा धावत माघारी निघून जायचे. कोणीतरी यायचं, विठ्ठलपंत रुक्मिणी माता गाढ झोपेत असताना ती झोपडी पेटून द्यायचं. अरे पाहता पाहता दुसऱ्या दिवशी एक एक तिनका गोळा करून पुन्हा झोपडी बांधली जायची. दिवसा मागून दिवस गेले आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या प्रपंचाच्या वेलीवरती आता खऱ्या अर्थानं माझा निवृत्त दादा, ज्ञानदादा, सोपान दादा, मुक्ताही अशी लेकरं खऱ्या अर्थानं लगडली. पाहता पाहता प्रपंचाचा वेलू वाढू लागला. पण तरीही आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी त्यांना त्रास देणं थांबवलं नाही. एक दिवस मुक्ताराणी सोबत ज्ञानोबाराय सकाळची प्रसन्न वेळ होती आणि आळंदीच्या मातीत आले. पण त्याच वेळी तिचा मुंज पाहिली आणि छोट्याशा मुक्ताराणीने ज्ञानदादाला विचारले, ज्ञानदादा तुझी सुद्धा होणार का रे अशी मुंज, तुझी सुद्धा होणार का रे अशी मुंज. एवढे शब्द ऐकले. मुक्ताराणीच्या डोळ्यातला तो आनंद पाहिला आणि मुक्ताराणीकडे पाहत ज्ञानोबाराय उत्तरले, हो ग मुक्ता, माझी होणार बरं मुंज, मग दादा तुझ्या मुंजीमध्ये मी नाचणार बरं. एवढे शब्द बोलल्या आणि मुक्ताई मात्र वेगानं धावत खऱ्या अर्थानं सिद्ध बेटाकडे निघाल्या. सिद्ध बेटावर पोहोचल्या. समोर आईला पाहिलं. रुक्मिणी मातेला घट्ट मिठी मारल्याने सांगितलं, आई दादाची मुंज होणार ना, त्या मुंजीत मी आनंदाने नाचणार बरं. एवढे शब्द ऐकले आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघड लागले. कारण संन्यासी म्हणून तर खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांना हिणवलं होतं, पण संन्यासीची पोरं म्हणून खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांच्या कुटुंबाचा जगणं मात्र या धर्म मार्तंडानं नामुश्किल करून टाकलं होतं. पण तरीही शांतपणे रुक्मिणी मातेने विठ्ठलपंताकडे पाहिल्याने सांगितलं, स्वामी आपल्या लेकरांनाही समाजानं स्वीकारायला हवं, आपल्या लेकरांनाही समाजात चांगली जागा मिळायला हवी, ते स्थान मिळायला हवं. एवढे शब्द ऐकले आणि विठ्ठलपंत उसाचा टाकून उत्तरे, रुक्मिणी मीही तोच विचार करतोय ग, म्हणून तर ठरवलंय उद्या आळंदीच्या धर्मसभेसमोर उपस्थित राहावं आणि त्यांना विनंती करावी. आणि पाहता पाहता रुक्मिणी मातेने सांगितलं, स्वामी मग खऱ्या अर्थानं उद्या तुम्ही धर्मसभेसमोर विनंती करून पहा, आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारायला हवं, आपल्या लेकरांच्या मुंजी झाल्या पाहिजे. आणि हाच विचार करत विठ्ठलपंत निद्राधीन झाले. सकाळची प्रसन्न वेळ होती आणि विठ्ठलपंत धर्मसभेसमोर उभे ठाकले आणि धर्मसभेनं त्यांना खऱ्या अर्थानं पैठणचा मार्ग दाखवला. आणि विठ्ठलपंतांचं एक एक पाऊल आता पैठणच्या मातीत पडू लागलं. पैठणच्या धर्मसभेसमोर उपस्थित राहिले आणि पैठणच्या धर्म मार्तंडाने एक वेळ विठ्ठलपंताकडे पाहिलं आणि विठ्ठलपंतांना सांगितलं, अरे संन्यासाच्या पोरांनी जन्माला येऊच नये आणि जन्माला आलं तर जगूच नाही, पण यावर एकच उपाय, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या लेकरांना समान स्वीकारावं तर यावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे तुम्ही देहांत प्रायचित्त घ्यावं. एवढे शब्द ऐकले आणि जड अंतकरणानं विठ्ठलपंतांची पावलं माघारी फिरली. पाहता पाहता एक एक पाऊल पडत होतं. रात्रीची वेळ होती आणि पैठणच्या मातीतून विठ्ठलपंतांची पाऊलं आता सिद्ध बेटाकडे पडत होती. अरे पहिलं पाऊल पडलं, डोळ्यासमोर निवृत्तदादा आला. माझा निवृत्ती तापड आहे, माझा निवृत्ती अल्लड आहे, मी गेल्यानंतर काय होणार माझ्या निवृत्तीचं. अरे दुसरं पाऊल पडलं, डोळ्यासमोर ज्ञानदादा आला. देवा का रे माझ्या अभागाच्या पोटी ज्ञानाचा सागर ज्ञाना जन्माला घातला, अरे काय होणार माझ्या नंतर माझ्या ज्ञानाचं. पुढचा पाऊल पडलं, डोळ्यासमोर सोपाना आला. छोटासा सोपान आहे माझा, काय होईल माझ्या नंतर माझ्या सोपानाचं. पुढचा पाऊल पडलं, डोळ्यासमोर मुक्ताराणी आली. बाप कसाही असू द्या
पण बापाचा जर सगळ्यात जास्त जीव कुणावर असेल तो आपल्या लेकीवर असतो. अरे खऱ्या अर्थानं विठ्ठल पंताच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटला. छोट्याशा मुक्ताराणीने धावत यावं, वडिलांच्या मांडीवर बसावं आणि खऱ्या अर्थानं एक चिऊचा काऊचा घास म्हणून विठ्ठल पंतांनी मुक्ताईच्या तोंडासमोर घास द्यावा आणि मुक्ताईने वरच्या वर विठ्ठल पंतांचा हात पकडावा आणि तोच घास पुन्हा विठ्ठल पंतांच्या तोंडात न्यावा. अरे आपल्या लेकीचं प्रेम त्या बापाचं अंतकरे भरून आणत होतं. अरे माझ्या मुक्ताईचं काय होणार पुढचा प्रश्न पडला. पाहता पाहता पावलं पडत होती आणि दुःखाच्या काळरात्री दुःखाचा डोंगर घेऊन विठ्ठल पंतांची पावलात सिद्ध बेटावर येत होती. पाहता पाहता 1.5 दिवस होऊन गेला होता. 2 दिवस निघून गेले होते. म्हणून तर आता रुक्मिणी माता विचार करत होते, स्वामी तर आळंदीला गेले, 2 दिवसांचा काळ निघून गेला, अजून कसे आले नाहीत. म्हणून तर रुक्मिणी मातेना मिनमिना दिव्याकडे पाहत रात्रभर मात्र पर्णकुटीचा दरवाजा म्हणजे ताटीवरती कधी थाप पडते याचा विचार करत होत्या. पहाटेची वेळ झाली होती. 4:30चा सुमार झाला होता आणि त्याच वेळी ताटीवरती आवाज आला. रुक्मिणी मातेला जाणीव झाली आपले स्वामी आले. ताटीचा दरवाजा बाजूला झाला आणि विठ्ठलपंत आत आले. विठ्ठलपंत आत आले तसं मिनमिनणाऱ्या दिव्यामध्ये रुक्मिणी मातेने पहिला प्रश्न केला, स्वामी आला? हो खऱ्या अर्थ हो रुक्मिणी. आळंदीला गेला होता? होय रुक्मिणी. मग यायला एवढा उशीर? त्यांनी मला पैठणचा मार्ग सांगितला रुक्मिणी. म्हणजे तुम्ही पैठणला गेला होता? होय रुक्मिणी. मग पैठणच्या धर्मसभेत काय निर्णय झाला? आणि उसाचा टाकून विठ्ठलपंत उत्तरले, निर्णय झालाय रुक्मिणी. अहो पण काय निर्णय झाला? निर्णय झालाय रुक्मिणी. अहो पण काय निर्णय झाला? आणि उसाचा टाकत विठ्ठलपंत उत्तरले, निर्णय झालाय रुक्मिणी. देहांत प्रायचित्त. कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. त्यानंतर रुक्मिणी मातेने पुढचा एकच प्रश्न विचारला, स्वामी मग कधी निघायचं? अहो पतीची या मता अनुसरुणी प्रतिव्रता. एका आईचं काळीज आपल्या लेकरांना समाजात स्थान मिळावं म्हणून त्या आईचं काळीज पुढच्या क्षणी उत्तरलं, स्वामी कधी निघायचं? अहो लेकरांना गोडधोड केलं आणि पाहता पाहता आळंदीच्या मातीतून इंद्रांच्या डोहात त्यांचा प्रवास झाला. अरे विचार करा, 8 वर्षाचे खऱ्या अर्थ निवृत्त दादा आहे, 7 वर्षाचे खऱ्या अर्थाने ज्ञानोबा राय आहे, अहो 5 वर्षाची अल्लड माझी मुक्ताई आहे. आणि सकाळी ज्यावेळी त्यांना जाग आली